नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन आली आहे प्लेडेटचा नवा करा एपिसोड. आणि या एपिसोडमध्ये आपल्यासोबत असणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता संजय पाटील आणि त्याची लेक राही. तर खूप जास्त मजा येणार आहे कारण का राहीला खूप दिवसापासून भेटायचं होतं. चला तर मग जाऊया संजय आणि राहीसोबत प्ले डेटवर. या नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कशी करते राही? आई म्हण, आई 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 आ कोण आले बघा बघा. हाय वेलकम कर वेलकम. हाय, नाईस टू मीट यू. हाय संजय, हाय हाय कसा आहेस? हाय अबोली. हाय, या कर ये. सगळ्यांचं स्वागत. या 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 या. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. टाळ्या वाजवा, टाळ्या. राहीसाठी टाळ्या. तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर संजय नेहमीच मस्ती करायचा, म्हणजे रील्स असो किंवा काही असो, सेटवरही तो असा म्हणजे मस्तीखोर असा सगळ्यांमध्ये होता. आता त्याच्यावर मस्तीखोर कोणतरी आलाय, म्हणजे त्याची लेक राही. आणि फायनली मी असीला भेटली आहे आणि दोघंही अबोली आणि संजय सुद्धा माझ्यासोबत आहेत. हाय, कसे आहात? आम्ही मस्त आहोत. Yes. आता तू आली आहेस तर अजून मजा येते. आणि म्हणजे आमची फ्रेंडशिप झाली आहे, म्हणजे ती माझ्या मांडीवर वगैरे बसली म्हणजे जिंकली आहे मी. जिंकली हो. पण कसं वाटतंय, नवीन ड्युटी आहे वडील म्हणून, म्हणजे सेटवर सगळ्यात मुश्किल कोण आहे तर संजय. रील करायचंय, मस्ती करायची संजय. आता कोणतरी आपल्याला एक रेस्पॉन्सिबिलिटी आली आपल्याला, तर ते एक वेगळी फिलिंग असेल ना. ती फिलिंग काय एक्सप्रेस करतेस? खूप भारी फिलिंग आहे ॲक्च्युली. कारण आधी ही यायच्या आधी तर मी एकटाच होतो, म्हणजे कुठलेही असं म्हणजे कुठली जबाबदारी नाही, काही नाही. ही आल्यानंतर एक वेगळी लाईफ झाली आणि आता हिच्यासोबत ही आली आमच्या लाईफमध्ये. तर जबाबदारी आहेच, पण खूप भारी वाटतंय कारण माझ्यापेक्षा जास्त मस्ती करायला कोणीतरी घरातही आलेली आहे. सो मस्ती वाढली आहे, उलट मस्ती कमी नाही आहे. आता ते कळेलच. असं मध्ये मध्ये काहीतरी विचारते येतील. काय काय बरं, नुकतीच राही 1 वर्षांची झाली आहे मार्चमध्ये आय गेस ना. आणि ती इतकी हुशार आहे की तिला सगळं कळतं. म्हणजे आता संजय आणि अबोली सांगतील आपल्याला तिच्या काय काय गमती जमती. तिचं म्हणजे काय, ती आत्तापासूनच बुक्स वगैरे वाचते आणि तिला आत्ताच बाळाचे पाय पाळण्यात दिसतंय. म्हणजे पेन बिन खूप आवडतं, स्वतःचं नाव वगैरे लिहिते आणि भरपूर चित्र बघायला आवडतात. खायच्या वेळेस बुक्स वगैरे आवडतात बघायला. सो असं सगळं आवडतं. गाणी आवडतात, डान्स तर ती करायला लागली आहे. ती ऍक्च्युली आहे ना 5 दिवसांची होती तेव्हाच ती एका कुशीवर झोपायला लागली होती. 5च दिवसांची एका कुशीवर, अगदी आपण असे झोपतो ना तशी झोपत होती ती एका कुशीवर. आणि त्यामुळे मग ती एका कुशीवर झोपत असल्यामुळे ती लवकर पालथी पडली. म्हणजे पालथीच झोपायची 1 महिन्यातच, मला वाटतंय महिन्यावर. आणि आत्ताची मला वाटतंय मुलं, ही जनरेशन जी आहे ती थोडी फास्टच आहे, त्यामुळे ही पण एक त्यातली एक फास्ट व्हर्जन आहे. बरोबर तिच्या हाताने सगळ्यात जास्त तिच्याकडे म्हणजे हिचे जे वडील आहेत ना, ते गर्भसंस्कार करतात, योग शिक्षक आहे, ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. लास्ट 30 इयर्स एक्सपिरियन्स आहे त्यांचा. सो योग शिक्षक असल्यामुळे, गर्भसंस्कार करत असल्यामुळे हिच्यावरती ते संस्कार खूप जास्ती झालेत आणि ऑटोमॅटिकली हिच्यावर पण ते झालेले आहेत. तर ती जन्मल्यानंतरच ती मला वाटते जन्म झाल्यानंतर आहे ना तिचे हार्टबीट्स वाढले होते ना, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर नाही ठेवावं लागेल,
नाही कमी झाले तर मग हिचे वडील म्हणाले की मी एकदा जाऊ का ICU मध्ये. ICU मध्ये ते गेले आणि ICU मध्ये गेल्यानंतर डॉक्टरांची परमिशन घेतली की मी इथे ओमकार म्हणू शकतो का. तर त्यांनी परमिशन दिली, काही हरकत नाही. ते सगळे तिथेच होते, डॉक्टर वगैरे सगळेच तिथेच होते. मी पण गेलो होतो त्यांच्यासोबत आतमध्ये. त्यांनी 3 वेळा ओमकार म्हटल्यानंतर ती शांत झाली होती, जोरजोरात रडत होती, हार्टबीट्स वाढले होते. तर 3 वेळा ओमकार म्हटल्यानंतर ती शांत झाली होती, रडणं बंद झालं आणि ती होतं. 6 महिन्याची आणि असल्यापासून ओंकार म्हणते. डॉक्टर सुद्धा ठीक म्हणाले की आहे. अरे आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो की आम्हाला सुद्धा तुमच्याकडे हा कोर्स करायचा आहे, तुमचे म्हणजे गर्भसंस्कार करतात, आम्हालाही सांगा. मग त्यांनी रिकमेंड करायला सुरू केलं नाव. तर ती एक पॉवर मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आणि मग त्याच्यानंतर अगदीच ती नॉर्मल झाली. ना हार्टबीटचं टेन्शन पण किंवा हे काहीच. प्रूव्हन आहे ना गर्भसंस्कार, हो, म्हणजे हो. हे झालेच पाहिजेत. आणि ती कारण ती एवढ्या सवय पोटात लहानपणापासून असल्यापासून होती ना स्वतःच्या ओंकार तिला म्हणायची. म्हटलं ना चल झोपायला, ती स्वतः सुरू करते ओंकार सुरू म्हणायला करते. आणि प्रॉपर म्हणते ओम, चला proper चला आता म्हणते. आता आम्ही रात्री हो. म्हणतो ना की चला चला 12 वाजले की Proper, मग ती स्वतःच आम्हाला सुरू झोपायलाच देत नाही. काही आता वर्ष झालं आम्ही झोपतच नाहीये. मला झोपायची सवय होती 10:30. हो 10:30-11 वाजता मी झोपायचो. मला सगळे ते आर्मी हॉस्टेलमुळे मला ती सवय होती. पण ही झाल्यापासून माझं जागरणं वाढलेली आहेत आणि मग आम्ही तिला म्हणतो की चला 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 आता झोपायचंय, डोळे बंद करा. तर ती स्वतःच करते, कारण आम्ही झोपताना तिला ओंकार करून मग ओंकार ते संस्कार झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यामुळे पण कदाचित ती ऍक्टिव्ह असेल हो. जास्त मे बी. पण ती खूप हायपर ऍक्टिव्ह आहे. आम्ही दोघांना सुद्धा ती पुरून उरते पुरून उरते. लिटरली. बाकी सगळे टॉय सोडून तिला डब्बा हवा. आम्ही ऍक्च्युली ह्याचंही कारण आहे की आम्ही टॉयज कमी घेतलेत. हा, तिला टॉयज शी काय घेणं देणं नाहीये. घेणं मला देणं डब्बे नाहीये. द्या, मला चमचे द्या. चमचे द्या. असलंच पाहिजे. सगळ्यात जास्ती ते पहिल्यापासून पेन, पेन, चमचे चमचे आणि हे सगळ्या गोष्टी तिला आवडतात. असे पुस्तक, वह्या. नाच रे मोरा कर, नाच रे मोरा. नाच रे मोरे तुला आवडता? हा कबन कबन. नाच रे मोरा, आंब्याच्या डान्स डान्स वनात. राही डान्स नाच रे मोरा डान्स. डान्स 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 असं काय? नाच रे मोरा आंब्याच्या मनात. करा डान्स करा टाळी दे, टाळी दे. सिरियस झाले. हा टाळी दे दे. टाळी दे टाळी टाळी दे. दे. हो हो. ए दीदीला कर ना ते वरण भात भाजी पोळी मला कर ना. दाखव कसं करतात. का केलं कळलं का? मोबाईल का देतेय? नाच रे नाच मोरा रे मोरा लावण्यासाठी. म्हणण्यासाठी. लावायला हो, सांगते हो. बरं. थांबा. हो आणि ला- बघते ला. कशी बघते कशी बघते ती बघा, कशी ही आजची पिढी आहे. बघ काय म्हणजे आम्ही जेव्हा 12वी पास झालो Actually, तेव्हा मोबाईल आले. त्याच्यानंतर हो ठीक आहे. नाच रे मोरा नाच पाहिजे. रे मोरा पाहिजे तिला. बरं. गेला, संपलं. म्हणजे ड्युरेशन पण माहितीये तिला. हे गाणं आता संपणार आहे संपणार बाबा. मग ते असं हातवारे आलेत वर. कुठे गेलं विचार? हरवला फोन. कुठे गेला कुठे गेला? गेला. कुठे गेला? गेला गेला. काव दादानी नेला मला तो बॉल नेला. देणार आहे. मला तो कॅच बॉल दे ना. कॅच कॅच Catch, catch, हा, catch, catch. हे घे हे घे Catch. कॅच किक कर, किक ए कर ना. पायानी. किक कर. दीदीला दे. तंद्री कुठे दीदीला लागली? दे. तंद्री कुठे लागली? हे रा, हे दीदीला दे. ते बाळ झाल्यावर आपल्याला घरचे म्हणतात ना की तुझ्यावर गेलं, अगदी तुझ्यावर गेलं. ते सुरू झालेलं का घरात? सुरू झालं होतं, पण दर 8 दिवसानंतर वेगळे वेगळे स्टेटमेंट असायचे की आणि कधी माझ्यावर, अजूनपर्यंत कधी तसंच आहे. हिच्यावर. कधी ह्याच्यावर कधी, मग तिने तिच्या खूप त्रास पणजोबांवर दिला किंवा अशी खूप वगैरे असं. म्हणजे नोटंकीपणा असं हा. जसं तू म्हणते हा. मस्ती वगैरे करते खूप, तेव्हा मी म्हणते की ह्याच्यावर गेलीये. हो, कोणावर गेलीये तू? राही? फोटो मध्ये बघितलं तर मला वाटलं की अबोलीवर गेलीये पूर्ण. आता बघते तसं वाटतं नाही रे हो संजय सर. ऍक्च्युली दादा. जेव्हा त्यातला दादा दादा. दादा दाखव दाखव दादा. दीदीला दाखव दादा दादा. दादा दाखव दीदीला. आई म्हण, आई. आई आई म्हण. आई कुठे आहे? आई आई कुठे आहे? कसं म्हणतेस ग तू? हा? आई आई. आई म्हण. बाबा कुठे आहे ग? बाबा बाबा कुठे आहे? बाबा ए लाजतीये ती. दादा म्हणाली होती ना. हो, दादा. 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 दाखव दादा दाखव दादा दाखव. दादा. हा दादा. आणि दीदी कुठे आहे? दीदी 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 मला सांग, घड्याळ कुठे आहे ग? आपल्या घरातलं घड्याळ कुठे आहे? घड्याळ घड्याळ अगं घड्याळ घड्याळ कुठे आहे?
हे बघ इकडे घड्याळ आहे. घड्याळ. आणि आई बाबा कुठे आहेत ग? आई बाबा हा फोटो बरोबर. दाखवते आमचा. आणि टीव्ही कुठे आहे ग? टीव्ही टीव्ही कुठे आहे? टीव्ही 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 नाही टीव्ही. सापडत नाही आज तिला. तुझ्याच घरी आहोत आपण. हे बघ इथे टीव्ही. टीव्ही बरोबर. पण तिला जास्त काय करा म्हणजे घरात तुम्ही जेव्हा असाल तेव्हा काय सर्वात जास्त आवडतं? म्हणजे आता गाणं तर आम्हाला कळलंच, पण काय खेळायला जास्त आवडतं तिला? खेळायला खरं तर घरात नाहीच आवडत तिला. तिला संध्याकाळची वेळ झाली ना, हा, पण खेळायला म्हणजे मग हे असं चमचे वगैरे घ्यायचे, मग ते तोंडात चोखत बसायचं, मग इकडून तिकडे फिरायचं आणि घरात घरभर फिरते. घरभर म्हणजे फार बेडरूम फिरायचं, मग पासून मध्येच इथे, त्यातनं इथून तिथे, खेळणी तिथून काढायची, मग ती किचनमध्ये. परत त्यात टाकायची, किंवा धुतलेले कपडे वगैरे असतील ते सगळे घेऊन त्याच्यात जे दिसेल दिसेल ते इकडचं तिकडे तिकडचं इकडे. खेळण्यांची खेळत नाही खेळण्यांची ती. खेळत पण सगळ्यात जास्त तिला घरात खेळण्यापेक्षा जास्त खाली जायला आवडतं. तिची जी छोटीशी फिरायला सायकल आहे त्याच्यात बसून ती बाहेर फिरायला खूप आवडतं. आणि बाहेर गेल्यावर एक्साइट होते, अशी ओरडते, ये अशी करून ओरडते. कसं करते? खूप आवडते. राही कशी करते, ये कर. ती कुठून शिकले माहिती नाही, काय काय गोष्टी आहेत ना अशा. ती चिडते कशी म्हंटली ना, आम्ही तिला बरोबर. विचारलं, आमच्यात असं कोणीच चिडत नाही, पण कोणीच ती नाही. चिडते ती म्हटल्यावर आपोआप अशी अशी चिडी. पहिल्यांदा जेव्हा कळलं की आपण आई बाबा होणार आहोत तर जबाबदारी तर असते की आता हो. काही खूप मोठी जबाबदारी आहे. हो. पण तेव्हा काय म्हणजे एक मोमेंट होता तो इमोशनल, आणि तो काय शेअर करा? ऍक्च्युली त्यावेळीची गंमत अशी होती की मी गणपतीचं अवॉर्ड फंक्शन नाही, गणपतीचा शो होता हा. स्टार हा, प्रवाह गणेशोत्सव, हा, बरोबर. गणेशोत्सव शो होता. आणि त्या काळात तिची तब्येत बरी नव्हती, तर तिला पण सोबत मी घेऊन गेलो होतो त्या फंक्शनला. तर तिला त्याच्या आधी 4-5 दिवस ऍसिडिटी खूप होत होती आणि असं खूप त्रास होत Actually मी होता. खूप आणि औषधं घेत होते. त्याच्या आधी आणि मला 5-6 महिन्यापूर्वी कुठल्याच औषधाने बरं वाटत नव्हतं. आणि त्याच्या आधी 5-6 महिने सेम झालं होतं, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की सेमच असेल. तर मग तिने सगळे औषधे घेतली होती, सायक्लोफॉर्म वगैरे अशा चांगल्या चांगल्या गोळ्या तिला ज्या सूट करतात ते तिने घेतल्या होत्या बिंदास, डॉक्टरांना न विचारताच. आणि त्याच्यानंतरही तिला त्रास होत होता. तर मी म्हटलं आता काय, आता मग परत डॉक्टरांकडे जाऊयात आपण. हा शो करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड त्रास झाला. मग आम्ही शेवटी गेलो माझ्या आणि ओळखीचे. शेवटी मी घाबरले की अरे कुठली एवढी मी औषधं घेतली, खूप औषधं आणि घेतली, काहीच 4-5 होत दिवस. नाहीये, मला त्रासच होतोय, मी घाबरले. मग त्याच्या आधी आम्ही एका डॉक्टरांकडे गेलो होतो, सेम प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याच डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांना सांगितलं की सेम त्रास होतोय, औषधं द्या चांगली, काहीच इफेक्ट होत नाहीये. ते मग सगळं त्यांनी लक्षणं बघितले, ते म्हणाले नाही तुम्ही टेस्ट करा. मी म्हटलं अहो नाही, टेस्ट नाही, मागच्या वेळेस सेम झालं होतं, ते ऍसिडिटीचा त्रास आहे तिला, तर त्यामुळे ती जी काय औषधं दिली होती तीच द्या. नाही मी औषधं देणार नाही, ते खास होते माझे, एकदम खास डॉक्टर आहेत ते. मी औषधं देणार नाही, तुम्ही पहिली टेस्ट करा. आणि आम्हाला असं झालं की नाही, ते सेमच त्रास होतोय. तर मग तरी सुद्धा मग त्यांनी ते किट दिलं आणि आम्ही टेस्ट केली वरती जाऊन. आणि मला अजिबात म्हणजे अपेक्षाच नव्हती की टेस्ट पॉझिटिव्ह येईल. सो टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तिथून सगळंच बदललं. म्हणजे मला तर लिटरली असं हवेत चालतोय की काय. मुळात आम्हाला हवं होतं, आम्ही प्लॅनिंग करत होतो, पण ते मागच्या वेळेस पण ऍसिडिटीचा खूप त्रास झाला होता, सेमच त्रास होतोय. तर आम्ही असं झालं की सेमच होतंय म्हणजे काहीतरी असं सेमच असेल असं वाटलं. पण मग आम्हाला जे हवं होतं ते झालं. आणि मला लिटरली ते किट घेऊन मी परत डॉक्टरांनी बोलवलं होतं, कारण जर असेल पॉझिटिव्ह तर मग वेगळी औषधं देईन असं त्यांनी सांगितलं. आणि जर सेमच असेल तर मग मागच्या वेळेस जी औषधं दिली होती ती देईन म्हणाले ते. पण मला जेव्हा कळलं ते किट घेऊन जाताना, लिटरली मला 22 तिकडे कांदिवलीत राहायचो, 22 मजले. तर मी लिफ्ट मध्ये जाताना मी वेगळेच फील करत होतो, वेगळंच फील. म्हणजे मला रडू हसू काय असं काहीच कळत नव्हतं. अगदी असं वाटत होतं की मी हवेतच चालतोय. मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं हो, काही कळत नव्हतं मला. डॉक्टरांना सांगितलं की असं पॉझिटिव्ह आहे, तर ते पण खुश झाले, म्हणाले बघितलं आम्हाला माहिती आहे, आम्ही एवढे एक्सपिरियन्स आहोत. नाही, मी त्यांना जबरदस्ती औषधं द्यायला लावत होतो, त्याच्यामुळे तसं ते म्हणाले. पण खूप भारी फिलिंग्स होते, खूपच भारी तू फिलिंग्स. आता हे सांगतोस मला गुजबम झाले. ती फिलिंगच काहीतरी वेगळी आहे. हो. आम्ही जवळपास तेवढाच वेळ नाही, आम्ही बराच काळ वेगळ्याच झोन मध्ये होतो, दोघंच होतो. त्याच्यामुळे आम्ही वेगळंच फील करत होतो दोघंही, कारण आम्हाला हवं होतं, त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग करतच होतो.
पण मध्येच तिला ऍसिडिटीचा त्रास व्हायचा, तिचं थोडंसं ते प्रॉब्लेम्स पण सुरू होते. मग म्हटलं बहुतेक ते सेम असेल असं झालं होतं आमचं. पण जेव्हा कळलं ते तेव्हा तिथून पुढेपर्यंत आम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत, तिसऱ्या दिवशीपर्यंत आम्ही त्या झोनमध्येच होतो. आम्हाला दुसरं काहीच दिसत नव्हतं, ना काम ना काय. आम्ही परत एकदा खात्रीसाठी आम्ही मग गायनेकडे गेलो. आमचे जे फॅमिली डॉक्टर होते त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. पण आम्ही परत मग गायनेकडे गेलो, त्यांनाही विचारलं की हा खरा आहे ना? मग ते म्हणाले हो आहे. तर मग त्यानंतर परत आम्ही एकदा सेलिब्रेट केलं. रात्री 12-1 वाजता आम्ही परत आईस्क्रीम वगैरे खायला गेलो. तिथपर्यंत आम्ही 2-3 दिवस त्याच झोन मध्ये होतो. त्याच्यानंतर म्हणजे पुढचा काळ पण बराच, मग त्यानंतर ते आम्ही जगत होतो पुढचे 9 पण महिने. खूप फास्ट गेले दिवस, म्हणजे इतके 9 fast महिने गेले. झाले, ही झाली, ही आता 1 वर्षाची पण झाली. अगं अगदी, कारण का मला असं वाटतं की अरे मी काही हो. महिन्यांपूर्वी हो. त्याला फोन केलेला हो. की तू राहीचं जेव्हा आय गेस नाव रिव्हील नावाचं, केलंस तेव्हा हो. नावाचा अर्थ काय, किती सुंदर नाव आहे. आत्ताच सगळं झालं होतं आणि हो. 1 वर्षांची बघ झाली. ना, आणि म्हणजे इतके 1 fast वर्ष दिवस खूप गेले. फास्ट गेलं सिरियसली. आणि बघता बघता आम्हाला नावं काढायची होती आणि आम्ही सगळ्यात जास्त मुलींचीच नावं काढली होती. वा. सगळ्यात जास्त मुलींची नावं काढली होती. आणि शेवटी ही मला म्हणाली पण होती, अरे सगळ्यात जास्त मुलींचीच नावं अरे काढली, मुलांची मुलगा पण झालं तर 2-4 काय? नावं काढून काढून टाक. ठेवूयात. चला कोण येणार गाडीमधून फिरायला? चला मी जाते, बाय. भूर चालली. येते तू? चल दीदी चल भूर चल चालली. खाली जाऊया. चल चल चला चला चल. भूर चालली. सायकलवरून जाऊ. चल 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 चल. बापरे. हे असं टॅक्टिक्स खेळावे लागतात. चल येणार तू सायकल मधून? तू येणार? बाय बाय करते कार राही. मधून येणार? राही कारने बाय बाय जाऊया कर. आपण. बाबाला बाय कर, आपण जाऊया फिरायला. बाबाला बाय कर, बाय बाय. आपण जाऊया कार मधून. राही बाय बाय. बाय कर बाबाला. पाणी हवंय तुला? हे घे, हे घे. हा पाणी घ्या, घ्या पाणी. पाणी प्या प्या. ती आता माझी फ्रेंड झाली आहे. व्हेरी गुड गर्ल. बाय कर बघ, ह्यांना बाय बाय. कर. बाय. दादाला बाय आम्ही कर, चाललो दादाला. दूर. दादाला बाय कर. बाय. 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 घट्ट धरायचं. धरा, घट्ट धरा. हा, इथे इथे हे सोडा. हा, इथे धरा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो हा. हो. कशी करते राही? हो, छान छान आहे जोका. अरे वा. ओहो. आणि आई म्हण, आई 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 आ बाबा बाबा. आई आई. हा. आणि राही म्हण, राही राही. राया. दीदीला हायफाय कर, मग तिकडे जायचं. हाय फाय हायफाय. ये High या. ये. तिकडे कशाला सारखं? क्यू. चल. आता जा. सायकल वर बसायचं. तुझी सायकल कुठे? सायकल यो. सायकल कुठे? नको ग राही. सारखं परत त्याच्यावर ये नको. इकडे. राहीची सायकल कुठे? राहीची सायकल कुठे ग? राहीची? सायकल ये कुठे? ये ये. आ. पण अबोली आता लिखाणाला वेळ मिळतो.
काही सुचतं? ऍक्च्युली खूप सुचतं आणि हा. मी लिहिते. सध्या तिने वा. ऍक्च्युली आपल्या ही इंडस्ट्रीच्या झोपली ना. रिलेटेड कोर्स केले. हा. तर मग म्हणजे मधल्या वेळेत मी थोडं सांगत असेल तर तिला लिहायचं असं सुचलं काही तर ती लिहिते. ती जेव्हा 4-5 महिन्याची होती तेव्हा जागेवर होती ना, फार काय अशी हे नाही करायची, झोपून असायची. तेव्हा मी कोर्स केले आणि मग मी आता एक पुस्तक पण लिहिते आणि काही Wow. स्टोरीज, Stories शॉर्ट पण लिहिलेत फिल्मच्या त्याने. स्टोरीज, फिल्मच्या क्या बात स्टोरीज है. वगैरे असं लिहितीये, म्हणजे सुरू आहे. काही स्टोरीज स्क्रीन प्ले, लिहिल्या, कथा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती वा. आता शिकून तिने लिहायला सुरू केलेत. काही लिहिलंय, काय लिहिते. पण केव्हा मला वेळ मिळतो, ही झोपली ना की मग वेळ मिळतो. मग ही झोपल्यावर जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात मग मी पण थोडी रेस्ट घेते आणि मग उरलेल्या वेळात लिखाण. ऍक्च्युली वेळ खूप कमी मिळतो, पण मी जो वेळ मिळतो तो पण त्याच्यामध्ये. सत्कारणी लावते. पण खरंच कौतुक आहे, कारण का ह्या ज्या आत्ता ज्या मॉम्स आहेत ना, ज्या लगेचच कामाला सुरुवात करतात आणि लिमिटेशन्स स्त्रियांना वाटतात की मूल झालं की आयुष्य संपतं, पण असं हो, नाही. नाहीये. नव्याने आयुष्य सुरू होतं. आणि खरं सांगू का, मला ही झाल्यानंतर स्वतःबद्दल म्हणजे एक स्वतःबद्दल जास्त प्रेम वाटायला लागलं. एक स्वतःच्या शरीराविषयी, स्वतःविषयी जास्त रिस्पेक्ट, जास्त प्रेम आणि असा एक कॉन्फिडन्स आला. आणि मला खरंच असं कधी मॉम गिल्ट किंवा असं कधी वाटलं नाही की माझं म्हणजे सगळं बिघडलंय. उलट मला खूप वेगळ्या फिलिंग्स आल्या आणि आता खूप मी नव्याने शिकतीये हिच्या त्यात बरोबर आम्ही सगळ्या एकमेकांना गोष्टी. असं सपोर्ट करूनच हो. असतो की बाबा चल, आणि याची तू हे सुद्धा कर. म्हणजे ऍक्च्युली राही दोन्ही बाजूने लकी आहे. तिला माझा पण तितकाच सहवास मिळतोय एक आई म्हणून आणि बाबाचा पण सहवास मिळतोय झाल्यापासून. त्यामुळे ती ऍक्च्युली दोन्ही बाजूने एकदम लकी त्याच काळात मालिका पण आल्या होत्या काही, तर हा. मग मी नाही करू हो. शकलो त्या. स्टारचीच आली होती सो त्यावेळेस मला करताच नाही आली. तर म्हटलं पण हा ठीक आहे डिसिजन पण थोडस. खूप महत्त्वाचा आहे. हो, म्हणून मग कारण मी हे पूर्ण वेळ तिचं दिला. वय आता ती एकदा मोठी झाली की मग आपण तिला किती वेळ द्यायचं ठरवलं तरी ते देऊ नाही शकत. त्यामुळे ती लकी आहे खूप की तिला आई आणि बाबा दोघंही मिळतायत ह्या वयात, जेव्हा खरंच गरज असते. पण असे अनेक उदाहरण आहेत. मीनाक्षी सुद्धा अजून आता काम हो, करते. हो. तिथे याराला सेटवर घेऊन काम हो. करायची आणि ते तेव्हा पण कैलाश अवघड तिच्याकडे आहे. लक्ष ते द्यायचा. पण खरंच खूप अवघड आहे. अवघड तिने आहे. पण म्हणजे एकट्या तिचं बाबांनी कौतुकच पण आहे. सांभाळणं पण अवघड आहे. आम्ही आता तेच आम्ही बघतोय की स्वतःला प्रूव्ह करतोय की आम्ही म्हणजे घरात कोणी काम करणारी वगैरे नाही लावली. आम्ही स्वतः करतोय सध्या की सगळ्या किती गोष्टी जमतंय करते. बघूयात काय काय. आणि तर सगळ्या एवढं गोष्टी आम्ही सगळं स्वतःच करून, तिचं करतोय. सगळं करून, घरातलं सगळं करून मी लिखाणाला पण वेळ काढतीये, सगळ्या गोष्टी करतेय. सो एक एक गोष्टी हळूहळू होतील आणि ती जशी जशी मोठी होईल तसं तिला पण कळायला लागेल आपोआप की आता थोडं स्टेबल झालं आणि त्यामुळे मी पण आता काम करू शकतो. त्यामुळे आली पण काम आता बघूयात कुठलं काम चूज ऑल द बेस्ट. आणि करायचं. तुला पुन्हा एकदा बघायला मला आवडेल ऑन स्क्रीन, कारण का तू उत्तम अभिनेता आहेस. तुला लोकांचं प्रेमही तितकंच हो. मिळते आणि सोशल मीडियावर राहीलाही प्रेम मिळत असतं. हो. तिच्या फोटोजला म्हणा. आणि आता मी तिला भेटली तर अतिशय गोड आहे राही आणि माझी बेस्ट फ्रेंड झाली आता ती. हो, खरं आहे. सो तू पुन्हा एकदा कामाला सुरुवात कर. Yes. आणि हे जे तू लाईफ जगतोयस न्यू डॅडचं, हे असंच मजा मस्ती करत मस्ती दोघंही एन्जॉय करा ही प्रोसेस. आणि खूप मजा आली मला आज राहीला भेटून आणि तुम्हाला खूप दिवसांनी भेटून. Yes. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच Thank आज you. खरंच म्हणजे नवीन फ्रेंड दिल्याबद्दल. राही